नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी वैष्णवी राऊत आणि साम टीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर सोन्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठीच बातमी आहे. सोन्याच्या दरानं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडलेत. सोन्याचा भाव विक्रमी 96,000वरती पोहोचलाय. तर सोन्याच्या दरात एकाच वेळी तब्बल 6,250 रुपयांची वाढ झालेली आहे. चांदीच्या भावात सुद्धा 2,300 रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे आणि त्यामुळे चांदी प्रति किलो 95,500 रुपयांवरती पोहोचली आहे. अमेरिका चीन व्यापार तणाव युद्धाचा परिणाम सोन्या आणि चांदीच्या भावावरती होत असल्याचं आता बोललं जात आहे. आणि यानंतर आता राजकीय घडामोड जाणून घेऊयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. आज ते रायगडच्या दौऱ्यावरती असतील आणि यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातल्या निवासस्थानी भेट देणार आहेत, स्नेहभोजन करणार आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुद्धा कायम आहे आणि अशात खुद्द अमित शहा हे तटकरेंच्या निवासस्थानी येत असल्यानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले मात्र अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. तर नेमका हा कसा असेल अमित शहांचा हा संपूर्ण दौरा, जरा सविस्तर पाहूयात. सकाळी 10:45 पाचाडमध्ये त्यांचं लँडिंग होईल. सकाळी 11 वाजता रायगड किल्ल्यावरती मुख्य कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी अमित शहा जातील. दुपारी 12:30 वाजता पाचाडवरून टेक ऑफ होईल. ते थेट दुपारी 2 वाजता सुनील तटकरेंच्या निवासस्थानी जेवणाला जातील. दुपारी 4 ते 6 पर्यंत एका साप्ताहिकाच्या कार्यक्रमात ते सहभाग घेतील. तर अशा प्रकारे 2 दिवस अमित शहांचा हा महाराष्ट्र दौरा आहे आणि त्यातला आजचा हा पहिला दिवस. नेमकं याचं नियोजन कसं असणार आहे आपण पाहिलंय. आणि यानंतर विशेष सेगमेंट म्हणजे देशभरात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राज्यभरात नेमकं अनेक वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. त्याच नेमकं कोणत्या आहेत टॉप 100 जाणून घेऊयात अगदी झटपट पद्धतीनं. उद्धव ठाकरे कोकणात फक्त कोंबडी वडे खायला येतात. कोकणात ठाकरे येतील त्या दिवशी कोंबडी वडे मासे बंद ठेवा असं सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगून ठेवलंय असं म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवरती टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार भरतोय. वनमंत्री गणेश नाईकांचा हा दरबार असणार आहे. तर गेल्या काही महिन्यात हा दुसरा दरबार आहे. त्यामुळे भाजपनं ठाणे पालिकेसाठी कंबर कसली आहे असंच म्हणावं लागेल. सोलापुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलंय. सोलापुरात शहर आणि ग्रामीण यांचा मेळाव्यात बसायला खुर्ची दिली नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे तौकीफ शेख हे भर सभेतून निघून गेले. पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळेच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा शेख यांनी दिलेला आहे. टँकरच्या संपामुळे मुंबईत पाणीबाणी सुरू झालेली आहे आणि यावरूनच ठाकरे गट आक्रमक झालाय. मुंबईतील पाण्याचा प्रश्न पुढील 48 तासात सोडवा, नाहीतर प्रत्येक वॉर्ड ऑफिसवरती मोर्चा काढणार असा इशारा आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलेला आहे. तर यावरती फडणवीसांनी ट्विट करून तातडीनं तोडगा काढावा असे निर्देशच पालिका आयुक्तांना दिलेत. भिक्षुकरी मृत्यू प्रकरणी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू राहता तहसीलदारांच्या भेटीला पोहोचले आणि यावेळी तहसीलदार मयतांच्या कुटुंबाच्या भेटीला न गेल्यानं कडूंनी तहसीलदारांना चांगलंच झापलंय. मयत व्यक्ती भिक्षुक होते की भक्त होते याबाबत चौकशी का केली नाही, दोषींवरती कारवाई करा अन्यथा आंदोलन करावं लागेल असा इशारा कडूंनी दिलेला आहे. तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 120 कोटी मंजूर करण्यात आलेत. राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय.
एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ठरवू असं पवार म्हणाले. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असंही ते म्हणाले. एसटीला कोरोना काळातही 250 ते 300 कोटी दिले जायचे याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिलेली आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन पुकारलंय. एसटीच्या सद्यस्थितीला वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे जबाबदार असल्याचं शरद पवार पक्ष म्हणतंय. एसटी बसवरती तिघांचे फोटो चिकटवत त्यांचा निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय. पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी मोठं विधान केलेलं आहे. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, जरा धीर धरा असं अजित पवार म्हणाले. तर महायुतीमध्ये अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे, तर शिंदे सेनेचाही दावा कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झालेत. अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनात स्मारक करावं अशी मागणीच खासदार उदयनराजेंनी केलेली आहे. राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी विचारला. आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पश्चिम रेल्वेवरती जम्बो ब्लॉक आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेवरती कालपासून 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक सुरू झालाय. विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे यातून हाल होताना दिसत आहेत. विरारहून अंधेरीपर्यंतच लोकल सेवा सुरू झालेली आहे आणि या ब्लॉकमुळे 344 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे त्याचा थेट फटका प्रवाशांना बसताना दिसतोय. खरं तर गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे, म्हणून 2 दिवस आपण पाहतोय की पश्चिम रेल्वेवरती जम्बो ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि याचा फटका मात्र प्रवाशांना बसतोय. कारण की पश्चिम रेल्वेवरतून रोज हजारोंच्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात आणि अशामध्ये आता 2 दिवस 344 लोकल सेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. विरारहून अंधेरीपर्यंतच लोकल सेवा फक्त सुरू आहे आणि त्यापुढे येणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. आणि यानंतर पुन्हा 100 एक्सप्रेसच्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू नाशिकमध्ये दाखल झालेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. तर मशाल पेटवून बच्चू कडू आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते कोकाटेंच्या घराच्या दिशेनं रवाना झालेत. अमरावतीमध्ये आमदारांच्या घराबाहेरील प्रहारनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली. यावेळी पोलिसांनी प्रहारचा मोर्चा अडवला आणि अमरावतीत सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झाल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री संजय शिरसाटांच्या घराबाहेर प्रहार संघटनेनं आंदोलन केलंय. शेतकरी कर्जमाफी हमीभाव यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. तर राज्यभरात आमदार पालकमंत्र्यांच्या घरांवरती आंदोलन सुरू आहे आणि यामुळे शिरसाटांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाला पुजारी मंडळानं वाचा फोडली आहे. मात्र आता पुजाऱ्यांचीच भारतभर बदनामी सुरू असल्याची खदखद पुजारी मंडळानं बोलून दाखवली. जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांच्या अध्यक्षांनी यात लक्ष घालून दोषी पुजाऱ्यांवरती कारवाई करा, आम्ही देखील साथ देऊ असं पुजारी म्हणाले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत 35 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामधील 14 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 1,73,000 कोटींची कामं सुरू आहेत आणि यात मुंबईसह इतर परिसरात 17,000 कोटींची कामं सुरू आहेत. ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. बेसिकली ये डिजाइन है। 1,73,000 करोड़ की जो 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 1,73,
मुंबईतील काही रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे। या रेल्वे स्टेशनच्या विकासाचं काम प्रगतीपथावरती असून लवकरच काही रेल्वे स्टेशनचा विकास होणार अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवांनी केली आहे। तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्यात। आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबीय म्हणालेत। तर तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष, असंवेदनशीलता असल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ऍक्शन मोडवरती आलाय। महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल आता सरकारला सादर करण्यात आलेला आहे। महापालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरलंय। धर्मादाय आयोग आणि महापालिकेच्या अहवालावरती कठोर कारवाई करा अशी मागणीच महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आज अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज किल्ले रायगडावरती येणार आहेत। शिवाय अनेक शिवभक्त छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी वाहनानं येण्याची शक्यता आहे आणि म्हणून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यात सीएनजीच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे। सीएनजीचे दर 50 पैशांनी वाढलेत। काल रात्रीपासून शहरात सीएनजीचे नवे दर लागू झालेत तर पुण्यात सीएनजी आता 92 रुपये किलो झालंय। मुंबईच्या बोरीवली पश्चिमेत गोराई आगारात बेस्ट बस चालक आज संपावरती आहेत। विविध मागण्यांसाठी बेस्ट बस चालक मोठ्या संख्येत एकत्र निदर्शनं करतायत आणि जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार। या संपामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होतीये असंच आता दिसतंय। बदलापूर आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास लवकरच 30 मिनिटांचा होणार आहे। कासगाव, मोरबे, मानसरोवर या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे आणि यामुळे बदलापूरकरांना ठाणे बदलून जाण्याची गरज राहणार नाहीये। महात्मा फुलेंच्या जीवनावरती आधारित चित्रपटातील दृश्य वळगण्याच्या दबावावरून राहुल गांधींनी ट्विट केलेलं आहे। एकीकडे भाजप आणि आरएसएस महात्मा फुलेंना दाखवून नमन करतायत तर दिखाऊ नमन करतायत तर दुसरीकडे त्यांच्या जीवनातील चित्रपटाला मात्र विरोध केला जातोय। भाजप दलित बहुजनांचा इतिहास पुसून टाकू पाहत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलेला आहे। मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली आहे। फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान केलंय खासदार उदयनराजेंनी। स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंग महाराजांनी सुरू केल्याचं ते म्हणाले। दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यावरती आता ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे। ज्योतिबा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही प्रतिक्रिया देण्याचं मात्र टाळल्याचं पाहायला मिळालं। तर कोण प्रताप सिंग आम्ही ओळखत नाही असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी उदयनराजेंना फटकारलंय। एकीकडे महापुरुषांवरती अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना शिक्षेची मागणी करतात आणि दुसरीकडे स्वतःच अशी वक्तव्य करतात असा टोला सुद्धा हाकेंनी उदयनराजेंना लगावलाय। खानदेशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवी यात्रोत्सवानिमित्त अभिषेक पार पडलाय आणि यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकून सावलीची सोय करण्यात आली। शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। महिनाभर चालणाऱ्या या यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत। नाशिकच्या बडनेरा भैरवमध्ये भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। गावातून भैरवनाथ महाराजांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। अनेक भाविक रथ पुढे गेल्यामुळे मागून लोटांगण घालत नवस्फूर्ती करतात तर रथ मिरवणुकीमध्ये मानकऱ्यांचे बैलजोडी चालवण्यात येते। देवरुखमधील करंजाडी इथे राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत 150हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। 6 ट्रॅकमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली। दरम्यान बैलगाडा स्पर्धेतील थरार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। आता एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही प्लास्टिकची साखर तर खात नाहीये ना?
हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. असा प्रश्न आम्ही यासाठी विचारतोय कारण मनसेनं एका प्लास्टिकपासून साखर बनवणाऱ्या कारखान्यावरती धाड टाकली आहे. दुर्गंधीयुक्त केमिकल आणि प्लास्टिकचा वापर करून या ठिकाणी साखर बनवली जात होती आणि याच दुर्गंधीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. मनसेनं मारलेल्या धाडीनंतर सदर कारखाना बंद करण्यात आलेला आहे. तर सरकार यावरती नेमकं काय कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नंतर गेल्यानं समजलं आम्हाला त्या प्लास्टिकमधून बारीक बारीक दाणे साखरेचे निर्माण होत होते. आणि जेव्हा कंपनी चालू असताना भरपूर सारा वास, भयंकर वास होता. येणाऱ्या जाणाऱ्या शाळेतल्या मुलांना, तिथल्या रहिवाशांना, तिथल्या गावकऱ्यांना हा त्रास होता. तर आम्ही बघितला तर ह्या कंपनीपासून, गावापासून कंपनी कमीत कमी 5 किलोमीटर पाहिजे. तर गावाला लागूनच कंपनी आहे, त्याच्यामुळे हा त्रास निर्माण होतोय. आणि मला एकच बोलायचं आहे, कुठलीही कंपनी असून ते केमिकल ती गावापासून 5 किलोमीटर लांब पाहिजे. नसेल तर तिच्यावर ॲक्शन घ्या, तिला बंद करा, तिच्यावर कारवाई करा. यानंतर पुन्हा बातम्यांचा झटपट आढावा. हवामान बदल, नैसर्गिक आपत्तींमुळे कोकणातील हापूस आंब्याच्या उत्पादनात तब्बल 50% घट झाली आहे. पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर वाया गेलेला आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोहरापासून तयार झालेले आंबे बाजारात आहेत. मावळच्या चावसर ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलेला आहे. 4-4 दिवस नागरिकांना पाणीच सोडलं जात नसल्यानं नागरिकांनी पंचायत कार्यालयावरती मोर्चा काढत बीडीओला घेराव घातलाय आणि यावेळी संबंधित कर्मचाऱ्यावरती FIR दाखल करण्याची सूचना दिली आहे. 2 दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन बीडीओनं दिलंय. लातूर शहरात पोलिसांनी 28 कॅफे शॉपवरती कारवाई केली आहे. कॅफे शॉप मालकांनी बंदिस्त कंपार्टमेंट तयार करत असल्याचं निदर्शनात आलं होतं. तर पोलिसांनी यावेळी छापा टाकला. दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे.